हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सतपाळ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. थँक्यू सो मच. तुम्ही जे काही मला प्रेम देताय, सबस्क्राईब करताय, लाईक करताय, त्याबद्दल तुमची सगळ्यांची मी पुन्हा एकदा ऋणी आहे. आज आपण बघणार आहोत आठवड्याचे राशी भविष्य 18 ऑगस्ट 2025 पासून ते 23 ऑगस्ट 2025 पर्यंत. हा आठवडा तुम्हाला सगळ्यांना कसा जाणार आहे ते आपण बघूया. ठीक आहे. हे तुम्ही तुमच्या कुंडली राशी किंवा लग्न राशी, चंद्र राशी कोणत्याही प्रकारे चेक करू शकता. जे तुम्ही युज्युअली चेक करता त्या पद्धतीनेच तुम्ही ही राशीसुद्धा चेक करायची आहे. त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, 1176 टाईप करायचं आहे आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हायचं आहे. शिवाय या स्क्रीनवर खाली एक नंबर दिलेला आहे, तो आहे व्हॉट्सॲप नंबर माझा. तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला जर पर्सनल रीडिंग करून घ्यायची असेल किंवा एखादी रेमेडी हवी असेल, क्लास करायचा असेल, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे, कारण आज फक्त टॅरोट नाही तर आपण एंजल्स गायडन्स आणि साई टॅरो पण करणार आहोत प्रत्येक राशीसाठी. सो आपण सुरुवात करूया मेष राशीपासून, की मेष राशीसाठी हा आठवडा कसा असणार आहे ते आपण बघूया. मेष राशी म्हणजे एरीज राशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये कोणावरच विश्वास ठेवू नका. तुमच्यासोबत थोडा विश्वासघात होण्याची खूप जास्त शक्यता आहे. कुठल्याच बाबतीत जर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर ते कुणालाही सांगू नका. कुठल्याच गोष्टीमध्ये पैसे जरी द्यायचे असेल कुणाला तर पैसे देऊ नका, कारण हा आठवडा विश्वासघाताचा आहे. आपण एंजल कार्ड्सना पण विचारूया की या सिच्युएशनमध्ये, या आठवड्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ह्याचा लॉस फार जास्त बेअर करावा लागणार नाही. ठीक आहे, बघूया एंजल्स काय सांगतात. एंजल्स सांगतात सक्सेस. तुम्ही फक्त स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष द्या. तुम्ही यशस्वी व्हालच. फक्त कुणावरही विश्वास ठेवू नका. ठीक आहे. त्यानंतर आपण साई टॅरोने आपण तुमच्यासाठी ॲडवाईस घेऊया की आठवड्यामध्ये साईबाबा तुम्हाला, साईबाबाच काय किंवा तुम्ही ज्याही गुरूंना मानता, तुमचे गुरु तुम्हाला काय आदेश देऊ इच्छितात ते आपण बघूया. सो आपलं कार्ड, आपल्याला 2 कार्ड्स आलेत, आपण दोन्ही ओपन करूया. एक आहे फॉर्म्स ऑफ डिव्हिनिटी. द डिवाइन हिअर इज एव्हरीवन अँड एव्हरीथिंग. ट्रीट विथ रिस्पेक्ट आणि हॅव फेथ, श्रद्धा अबव ऑल एल्स. बघा, तर मगाशी एक सक्सेसचं कार्ड आलं होतं, ते सांगतं की स्वतःवरती, स्वतःच्या ध्येयावरती विश्वास ठेवा आणि तुम्ही यशस्वी व्हालच. आणि दुसरं, कोणत्याही पद्धतीने गुरु तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न करतील, सो सगळ्यांना इक्वली समान वागणूक द्यावी तुम्ही, असं साई टॅरो तुमच्यासाठी सांगतात. मेष राशीसाठी हा आठवडा खडतर असणार आहे. कोणावरही विश्वास ठेवू नका. दुसरी आपली रास आहे वृषभ. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा जाणार आहे ते आपण बघूया. ओके, या आठवड्यामध्ये तुमची खूप छान सेव्हिंग होण्याची शक्यता आहे. पैसे तर येतीलच आणि त्याची खूप छान इन्व्हेस्टमेंटसुद्धा होईल, असं हे कार्ड सांगतं. एंजल कार्ड्स आपल्याला काय सांगतात, लिसन टू युअर इंट्युशन. ओके, तुमचं अंतर्मन तुम्हाला या आठवड्यामध्ये काहीतरी सायन्स देईल, ते ओळखायला शिका. त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि साई टॅरो काय सांगतं, ग्रेस ऑफ गुरु. बाबाज ग्रेस इज अपॉन यू, यूज इट वेल. म्हणजे प्रश्नच नाही, या आठवड्यामध्ये तुमच्यावरती तुमच्या गुरूंचा पूर्ण आशीर्वाद असणार आहे. सक्सेस आहे, पैसा आहे, गुरूंचा आशीर्वाद आहे, इनर इंट्युशन पॉवर तुमची खूप स्ट्रॉंग असणार आहे. अजून काय हवं. व्हेरी नाईस. वृषभ राशीसाठी हा आठवडा खूप छान असणार आहे, असे कार्ड्स सांगतात. तिसरी आपली रास आहे मिथुन म्हणजे जेमिनी. जेमिनी राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे असं म्हणता येईल, कारण जुने वाद जे आहेत ते संपुष्टात येतील या आठवड्यामध्ये. जुने कुणासोबतही, घरात, ऑफिसमध्ये किंवा कुणासोबतही, मित्रमंडळींसोबत जे काही वाद झाले होते ते या आठवड्यामध्ये संपुष्टात येईल, असे हे कार्ड सांगते. एंजल्स काय सांगतात, फॉरगिव्हनेस. बघा, किती एक्झॅक्ट कार्ड्स येतात. फॉरगिव्हनेस म्हणजे काय, की तुम्ही दुसऱ्यांना माफ करायला हवं. ठीक आहे. काही गोष्टींमध्ये तुम्ही मनामध्ये बरीच अडी धरून बसलाय काही लोकांबद्दल, ती तुम्ही सोडायला हवी, कारण त्यामुळेच कदाचित तुमची जी काही वाद आहेत ते संपुष्टात येणार आहेत. साई टॅरोने तुमच्यासाठी काय ॲडवाईस आहे आपण बघूया. वाह, द मिरॅकल. मिरॅकल हॅपन्स, लुक आउट फॉर द मिरॅकल इन युअर लाईफ. तर या आठवड्यामध्ये नक्कीच काहीतरी छान घडणार आहे, जेणेकरून जुने वाद पण मिटतील. तुमचे जवळची लोकं, म्हणजे जी तुम्हाला वाटत होतं की वाद झालेत, आता कधी एकत्र येऊ की नाही, ती लोकंसुद्धा अगदी मिरॅकल होऊन तुमच्या आयुष्यात पुन्हा येतील. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. या आठवडा खूप छान जाणार आहे तुमच्यासाठी, मिथुन राशी. चौथी आपली रास आहे कर्क. कर्क म्हणजे कॅन्सर. कॅन्सर राशीच्या लोकांसाठी खूप छान क्यूट कार्ड आलेला आहे टॅरोचा. हे कार्ड काय सांगतं, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या व्यक्तीची तुम्ही वाट बघत होतात,
अशी इमोशनल लेवलवरती एकमेकांसाठी सुटेबल असलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात या आठवड्यामध्ये नक्कीच येऊ शकते. 1176 लिहून या एनर्जीसोबत कनेक्ट व्हायला विसरू नका, कारण हा आठवडा खरंच छान जाणार आहे तुमच्यासाठी. सो आपण बघूया की एंजल्स काय सांगतात. एवढ्या सुंदर गोष्टी घडणारच आहेत आपल्यासोबत. तर अरे वा, एक तर तुमच्या आयुष्यात प्रेम, त्यानंतर काय म्हणतात, मानसिक शांती येणारच आहेत. प्लस अबंडन्स म्हणजे तुमच्याकडे पैसा पण या आठवड्यामध्ये नक्कीच येणार आहे. किती सुंदर कार्ड्स आलेत कॅन्सर राशीसाठी. आणि बाबा विल हेल्प यू इन युअर करिअर. वाव, करिअरसाठी ज्यांचे प्रश्न असतील या आठवड्यामध्ये, कर्क राशीच्या लोकांसाठी त्यांच्यासाठी खूप सुंदर कार्ड आलेला आहे की या आठवड्यामध्ये तुमची प्रोफेशनल ग्रोथ होईल म्हणता येईल, किंवा तुम्हाला अचानक काहीतरी कळेल की कुठेतरी तुम्ही पूर्वी अप्लाय केलं होतं तिथून ऑफर लेटर येणार असेल, किंवा तुम्ही आहात तिथे तुम्हाला सॅलरी इन्क्रीमेंट होणार असेल. काहीतरी खूप चांगलं तुमच्या बाबतीत घडणार आहे असं हे कार्ड सांगतात. कॅन्सर राशी, कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप छान कार्ड्स आलेले आहेत. 1176 लिहून तुम्ही या एनर्जीसोबत कनेक्ट होऊ शकता. 5वी आपली रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांसाठी पाहूया हा आठवडा कसा असणार आहे. ओके, सिंह राशीच्या लोकांसाठी कार्ड सांगतात की काही गोष्टींमध्ये तुम्ही वाट बघत होतात, कुठल्या तरी गुड न्यूजची वाट बघत होतात, किंवा काही कामं ऑन द वे आहेत, पाईपलाईनमध्ये आहेत आणि होणारच आहेत. तर ती या आठवड्यामध्ये त्या कामांवरती प्रोग्रेस चालू असणार आहे. भले ही कामं या आठवड्यात कंप्लीट नाही होणार, वेटिंगचं कार्ड आहे, पण अर्धं काम तुमचं नक्कीच झालंय. ठीक आहे, असं हे कार्ड सांगतात. मग एंजल्स काय सांगतात, कॉम्प्रोमाइज. ओके, एकतर वेटिंगचं कार्ड आहे, थोडं कॉम्प्रोमाइज. सो ना थोडं शांततेने घ्या, खूप जास्त उतावेळपणा करू नका, कारण तुमची कामं होणार आहेत हे दिसतंय. सो काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करा. कदाचित अशा काही सिच्युएशन येतील की तुमची चिडचिड होईल आणि अरेला कार्य केलं जाईल. नका करू, मन शांत ठेवा, नक्कीच चांगले रिझल्ट येतील. बघूया आपण या सिच्युएशनमध्ये तुम्हाला साईड ॲरो काय सांगतंय. द प्रोटेक्टर. बाबा विल डिस्ट्रॉय युअर फिअर अँड प्रोटेक्ट यू. बघा, तुम्ही ज्या अर्थी तुम्ही वाट बघताय की काही गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत त्याची, आणि त्याची तुम्हाला भीती पण आहे की ही गोष्ट होणार आहे की नाही होणार आहे. पण सांगू का, साईबाबांचा पूर्ण आशीर्वाद आहे तुम्हाला या गोष्टीसाठी. कारण याच्यामध्ये आलंय की बाबा विल डिस्ट्रॉय युअर फिअर अँड प्रोटेक्ट यू. सो प्रश्नच नाही. सिंह राशीच्या लोकांनी सुद्धा 1176 लिहून या एनर्जीसोबत कनेक्ट व्हा, कारण ह्या आठवड्यामध्ये तुमची कामं मार्गी लागणार आहेत असं हे कार्ड सांगतं. 6वी आपली रास आहे वर्गो, म्हणजे कन्या. कन्या राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे हा आठवडा आपण बघूया. ओके, मगाशी सुद्धा 2 ऑफ वॅन्ड्स आलं होतं जे वेटिंगचं आहे, आणि आता पण 3 ऑफ वॅन्ड्स आहे जे वेटिंगचं कार्ड आहे. सो या आठवड्यामध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी सुद्धा काही गोष्टींमध्ये वाट बघायची, थोडीशी तुम्हाला वाट बघावी लागणार आहे, आणि तेव्हा कुठे तुमची कामं पूर्ततेस येणार आहेत असं एक काम सांगतं. मग अशा सिच्युएशनमध्ये एंजल्स काय सांगतात, नो नीड टू वरी. म्हणजे चला, एंजल्स, डिवाइन एंजल्स आपल्याला सांगतात की तुमची कामं काही केल्या होणारच आहेत, नो नीड टू वरी. आणि साईबाबा काय सांगतात, द क्युअर, युअर हेल्थ विल इम्प्रूव्ह, डू अ डेली जाप ऑफ बाबाज नेम. म्हणजे तुम्ही तुमच्या गुरुचं जे काही जाप मंत्र तुम्ही करत होता, कदाचित तुम्ही थांबवलं असेल, थोडे हेल्थ इश्यू आल्यामुळे दुर्लक्ष झालं असेल, तर कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यामध्ये अध्यात्माला वेळ देणं जास्त गरजेचं आहे. तुमच्या गुरूंवर विश्वास ठेवा, तुमच्या गुरूंचा नावाचा नामजप करा, त्यामुळे तुमची बरीचशी अडलेली कामं पूर्ण होणार आहेत. सो आता आपण जाऊया आपल्या पुढच्या राशीकडे, जी आहे तूळ. तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे ते आपण पाहूया. वाव, हे कार्ड एक्सप्लेन करायच्या आधी तूळ राशीच्या लोकांनी 1176 टाईप करा, कारण खूप छान काहीतरी मी तुम्हाला सांगणार आहे. हे कार्ड आहे मॅनिफेस्टेशनचं, हे कार्ड आहे टोटॅलिटीचं. म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन थोडा रिलॅक्स होण्याचा ही वेळ आलेली आहे. हा आठवडा असाच असणार आहे, थोडं रिलॅक्स असणार, कारण काही कामं तुमची झाली आहेत, मार्गी लागली आहेत. तुमच्या मटेरियलिस्टिक इच्छा ज्या असतील, तुम्हाला नवीन गाडी घ्यायची आहे, घर घ्यायची आहे, किंवा असं काहीही एक सुप्त इच्छा असते ना आपली, की हे मिळालं की सगळं मिळालं, त्या इच्छा पूर्ण करण्याकडे तुमचा कल असणार आहे, हे असं कार्ड सांगतं. बघूया एंजल्स आपल्याला काय सांगतात. एंजल्स सांगतात पीसफुल रिझोल्युशन. म्हणजे या आठवड्यामध्ये तुम्हाला जरी कुणाशी वाद झाले तर ते वाद सुद्धा खूप शांततेत रिझॉल्व्ह होणार आहेत असं हे कार्ड सांगतं. सो खूप चांगले कार्ड्स आलेले आहेत. आणि तिसरं बाबा काय सांगतात, अबंडन्स. यू शॅल बी ब्लेस्ड विथ अबंडन्स.
बघा हे कार्ड आणि हे कार्ड किती ॲक्युरेट आहे. एक तर हे सांगतं की सर्व सुख इच्छापूर्ती होणार आहे. त्यात पैसे पण येणार आहेत. पैसे तर मेन पार्ट असतो आपल्या इच्छापूर्तीमध्ये सगळ्यांच्याच किंबहुना. तर तुळ राशीच्या लोकांनी 1176 लिहून हे सगळ्यात छान एनर्जीज ज्या आहेत त्या कॅप्चर करा. 1176 लिहा. हा आठवडा खूप छान जाणार आहे तुमच्यासाठी. स्कॉर्पिओसाठी हा आठवडा कसा असणार आहे? या आठवड्यामध्ये ना थोडं कन्फ्युजन असेल. इमोशनली तर खूप जास्त वादळं असतीलच मनामध्ये. पण काही गोष्टींमध्ये ना, योग्य कोण, अयोग्य कोण, असं एक कन्फ्युजन असतं ना, की काही गोष्टींसाठी तुम्ही मन आहे ना, असं बांधून ठेवाल, की नाही मला डिसिजनच नाही घ्यायचा आहे. या क्षणी ना मला हो म्हणायचं ना मला नाही म्हणायचं ना मला समोरच्यावर वार करायचे ना वार करून घ्यायचे. अशी एक सिच्युएशन असते ना, तशी सिच्युएशन वृश्चिक राशीच्या लोकांसाठी असेल. यावेळेला ॲडवायजेबल एक कार्ड ह्या कार्डचं ॲडवाईस काय असतं माहिती आहे? जर डोळे बांधलेत, जर तुम्हाला उघड्या डोळ्यांनी काही दिसत नसेल, तर आपण काय करतो? मनःचक्षू वापरतो. म्हणजे तुमची इनर पॉवर वापरा. तुम्हाला आतून काय वाटतं ते महत्त्वाचं आहे अशा क्षणी आणि ती पॉवर तुमची वापरून तुम्हाला डिसिजन मेकिंगसाठी खूप उपयोग होईल. ह्या अशा सिच्युएशनसाठी आपण एंजल्सना विचारा की तुमच्यासाठी बघा काय सुंदर आहे, एवढं परफेक्ट येत आहे. लुक फॉर अ साइन आलेलं आहे. म्हणजे जरी तुमचे डोळे बंद असले, तुम्ही आतला तुमचा व्हॉईस जेव्हा तुम्ही वापरता, तुमचं अंतर्मन जेव्हा काही ॲडवाईस देतं ते वापरता, तेव्हा ते तुम्हाला सायन्स देत असतं युनिव्हर्समधनं आणि हे कार्ड सांगतं लुक फॉर अ साइन. सो बेस्ट वे या आठवड्यामध्ये तुम्हाला काही वेळेला डिसिजन मेकिंगमध्ये प्रॉब्लेम येत असेल, तर दुसऱ्या कुणालाही न विचारता स्वतःला या प्रश्नाचं उत्तर विचारा. युनिव्हर्स तुम्हाला नक्की साइन देईल असं सांगतं. आणि अरे, तीनही कार्ड्स कसे इंट्युशनचे येतात बघा, जादू आहे सगळी. टेलिपॅथी, बाबा कॅन कम्युनिकेट विथ एनीवन, एनी टाईम, एनीवेअर, लुक फॉर अ साइन. किती सुंदर आहे बघा. एंजल कार्ड्समध्ये काय आलं? लुक फॉर अ साइन. आणि टेलिपॅथीमध्ये सुद्धा शेवटचं वाक्य आहे लुक फॉर अ साइन. सो वृश्चिक राशीसाठी हा आठवडा खूप काय म्हणतात ना, मनातली पेल्यातली वादळं असतात तसा असणार आहे. पण तुम्ही स्वतःच्या आतला आवाज ओळखा. तुमचे गुरु तुम्हाला काही ना काही मार्गदर्शन करतील, असे तीनही कार्ड सांगतात. वृश्चिक राशी मला या आठवड्यानंतर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा की खरं तुमच्यासोबत या आठवड्यामध्ये काय झालं. थँक यू. आपली 9वी रास आहे धनु. धनु म्हणजे सॅजिटेरियस. सॅजिटेरियससाठी काय आहेत कार्ड्स आपण बघूया. हा आठवडा सॅजिटेरियसच्या लोकांसाठी अगदी सहज मोकळा असा असणार आहे. कुठल्याच गोष्टीची चिंता घेणार नाही. सिरियसली काही गोष्टी समोर फेस करायच्या आल्या, तरीही ही व्यक्ती धनुराशीची जी असतील, ते सगळ्या गोष्टी ना जॉली मूडमध्ये घेतील. कुठली गोष्ट सिरियसली घेणार नाही. अर्थात या गोष्टीचा एक लॉस असतो, की सिरियस गोष्टी ज्या आहेत त्या ॲक्चुअली त्या पद्धतीनेच पाहिल्या गेल्या पाहिजेत. पण कधी-कधी काही गोष्टी सोडल्याने सुद्धा फायदा होतो म्हणतात. तसं असतं. सो पेज ऑफ सॉर्ट्स आलेला आहे. सो रिलॅक्स मूडमध्ये असणार आहेत धनु राशीची लोकं. आणि बी असर्टिव्ह आलेला आहे. बी असर्टिव्ह म्हणजे तुमच्या मतावरती ठाम राहा असं एंजल्स सांगतात. काही गोष्टींमध्ये तुम्ही तुमच्या मतांवरती ठाम राहा. अशी घटना घडतील, की जिथे तुम्हाला असं वाटेल, की काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाईज करूया. पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा. त्याचाच तुमचा फायदा आहे. सगळ्याच गोष्टी कॉमेडीवारी घेऊ नका. आणि आलेलं आहे बाबांचं, की सोल्युशन. देअर शॅल बी अ लाईट, अ सोल्युशन टू युअर प्रॉब्लेम इज ॲट हँड. ओके. म्हणजे या आठवड्यामध्ये ज्या काही सिच्युएशन येतील, त्याच्याशी डील करण्यासाठी योग्य गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडी असतील. तुम्ही जर स्वतःच्या मतावर ठाम असाल, तर तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करता येईल. ठीक आहे? थँक यू सो मच. आता आपलं असणार आहे पुढची 10वी रास जी आहे मकर. मकर रास म्हणजे कॅप्रिकॉन. कॅप्रिकॉनसाठी काय असणार आहे आजचं? कॅप्रिकॉन जे आहेत, मकर जे आहेत, ते या आठवड्यामध्ये ना करियर करता तुम्हाला इतर गोष्टींमध्ये म्हणजे एज्युकेशन आणि करियर एकत्र कसं नेता येईल याच्यावरती तुम्ही जास्त फोकस असणार आहे. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये प्रोफेशनल ग्रोथसाठी तुम्हाला काय करता येईल ते आपण बघूया. प्रोफेशनल ग्रोथसाठी तुम्हाला ऑफिसकडनं किंवा बाहेरच्या याच्यामधनं मोडॅलिटीज असतील काही स्टडीजच्या, तर त्याची माहिती काढा. कारण ते तुम्हाला करियर ग्रोथसाठी उपयोगी पडेल असं हे कार्ड सांगतं. आपण बघूया एंजल्स काय सांगतात. आस्क युअर एंजल्स. आस्क युअर एंजल्स म्हणजे थोडक्यात तुम्ही स्वतःच्या तुम्ही जे काही गुरूंना मानता, तुम्ही त्यांच्याकडनं सुद्धा सायन्स घेऊ शकता. कारण एंजल्स कुठल्या ना कुठल्या स्वरूपात येऊन तुम्हाला सायन्स देतीलच. आता आपण आस्क युअर एंजल्स आलंच आहे, तर एक कार्ड तुमच्यासाठी एक्स्ट्रा काढूया, जे एंजल कार्ड्समधनंच असणार आहे.
जे सांगतं इफ यू बिलीव्ह. ओके, म्हणजे तुम्हाला तुमचं करिअर, तुमची नोकरी करता करता काही गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य वाटत असेल आणि हे इफ यू बिलीव्ह आलंय, म्हणजे जर ते तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही ते नक्की करा. नोकरी किंवा करिअर चालू असताना तुम्हाला जर काही गोष्टी शिकायच्या असतील नवीन, तर त्या या आठवड्यामध्ये तुम्ही नक्कीच करू शकता. बाबाचं कार्ड काय सांगतं, साईबाबा कार्ड, इक्वॅलिटी. ट्रीट ऑल पीपल विथ इक्वॅलिटी. बघा, जेव्हा अशा काही गोष्टी असतात ना, तुमची परीक्षा घेतली जाते कधी-कधी आणि तेव्हा तुम्ही दुसऱ्यांशी कसे वागता याच्यावरून सुद्धा तुमचं कर्म ठरत असतं. सो चांगले रिझल्ट यायचे असतील, तर चांगलं सगळ्यांशी वागायला हवं असं साईबाबा कार्ड सांगतात. सो आय सजेस्ट की या आठवड्यामध्ये स्वतःच्या करिअरवर फोकस करा. स्वतःच्या मनातला आवाज ओळखा. जर ते योग्य वाटत असेल तर डिसिजन घ्या आणि हा डिसिजन घेताना या आठवड्यामध्ये अनेक मार्गाने कोणी ना कोणी तुमच्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या निमित्ताने पोहोचेल. सो सगळ्यांना इक्वली ट्रीट करा. कोणी कमी किंवा जास्त नाहीये. कोणाचा अपमान करू नका. या आठवड्यामध्ये प्रगती नक्कीच होईल असं हे कार्ड सांगतं. 11वी आपली रास आहे कुंभ. कुंभ म्हणजे ॲक्वेरियस. आपण पाहूया ॲक्वेरियस लोकांसाठी या आठवड्यामध्ये राशी भविष्य कसे असणार आहे. ठीक आहे, ॲक्वेरियस राशीसाठी कसं असणार आहे. ओके. या आठवड्यामध्ये थोडं कठीण असणार आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी, कारण बऱ्याच गोष्टींमध्ये ना तुम्ही सर्वांना उत्तरं देऊन थकलाय. काही सिच्युएशन्स आहेत ज्याच्याशी तुम्ही एकटेच लढत आहे, की आणि एक लिमिट असतं. त्यानंतर आपण गिव्ह अप करून टाकतो. तर या आठवड्यामध्ये तुम्हाला असं वाटू शकतं, की सगळीकडनंच मीच उत्तरं देतोय. माझ्यासाठी कोणी काही करायला तयार आहे की नाही? सगळीकडे मीच उत्तरं देते आहे. तर अशा वेळेला हा आठवडा जरी कठीण असला तरी आपण एंजल्स काय सांगतात आपण बघूया. एंजल्स सांगतात ट्रस्ट, म्हणजे काय, गिव्ह अप करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. येणारी सिच्युएशन तुम्ही नक्कीच हँडल कराल. तो ट्रस्ट तुमचा जाऊन देऊ नका स्वतःवरचा. या सिच्युएशनवरती साईबाबा काय सांगतात तेही आपण बघूया. म्हणजे तुमचे गुरु म्हणतात हॅव फेथ, श्रद्धा अबव्ह ऑल एल्स. म्हणजे बरोबर आहे, ही सिच्युएशन जेव्हा येते ना, सगळ्यात पहिले आपली श्रद्धा ढासळते. देवावरची असेल, आपल्या माणसांवरची असेल. तो साईबाबांचं कार्ड काय सांगतं, म्हणजे तुमचे गुरु तुम्हाला यातनं काय संदेश देतात, की काही झालं ना, ते तुम्हाला हेल्प करतीलच. इथे काय आलंय फेथ, इथे काय आलंय ट्रस्ट. दोन्हीचा अर्थ ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे या आठवड्यामध्ये तुम्हाला काय होणार ते सांगितलंच आहे, पण हे होत असताना तुम्ही कसं वागायला हवं हे सुद्धा सांगितलंय. सो फेथ म्हणजे काय, तुमचा, तुमच्या गुरूंवरचा, तुमच्या देवांवरचा, तुमच्या आपल्या माणसांवरचा विश्वास ढळू देऊ नका. ही एक टेम्पररी फेज असणार आहे, लाईफटाईम नसणार आहे. सो हा आठवडा कठीण असला तरी तुम्ही ट्रस्ट नाही सोडलात तर येणाऱ्या घटना शांततेत होऊन जातील. ठीक आहे. आपण आपली 12वी आणि शेवटची रास आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे ते आपण बघूया. मीन रास, या आठवड्यामध्ये तुमच्याकडनं पैसे खर्च होण्याची फार दाट शक्यता आहे. तुमचं लोनसाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल समजा कुठे, तर या आठवड्यामध्ये लोन पास व्हायला, लोन अप्रूव्ह व्हायला थोडा उशीर होईल. कारण तसंही थोडंसं आर्थिक गणित बिघडण्याचं हे कार्ड आहे. पैशांची जमवाजमव कशी करायची याच्यामध्ये हा आठवडा नक्कीच जाऊ शकतो. किंवा तुम्ही त्याच्याबद्दल विचार करू शकत असाल, की तुम्हाला काही पैशांची तरतूद करायची आहे, तर ह्या आठवड्यामध्ये तुम्ही शोधून काढाल, की ही तरतूद मी कशी करू? ठीक आहे. तर त्याच्यावरती दुसरं एंजलचं कार्ड सुंदर आलेलं आहे, अपॉर्च्युनिटी. सो तुम्हाला एंजल सांगतात, की तरतूद पैशाची होईलच, अपॉर्च्युनिटी समोरून येतील. सो चांगली गोष्ट आहे. साईबाबा काय सांगतात, तुमचे गुरु काय सांगतात ते आपण बघूया. फॉर्म्स ऑफ डिव्हिनिटी, द डिव्हाइन हॅव लिव्हज इन एव्हरीवन अँड एव्हरीथिंग. ट्रीट ऑल विथ रिस्पेक्ट. कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला मदत मिळणार आहे. तुम्ही असं समजू नका, की ही व्यक्ती मला का मदत करेल? नाही, कोणीही उभं राहू शकतं, कारण शेवटी गुरु तुमच्यापर्यंत त्या व्यक्तीला पोहोचवणार आहेत. सो काँग्रॅच्युलेशन्स, सगळे कार्ड चांगलेले आहेत. आशा करते, की तुम्हा सर्वांना माझं आजचं सेशन आवडलं असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 1176 टाईप करा आणि एनर्जीसोबत कनेक्ट व्हा. म्हणजे तुम्हाला एंजल्सचा जो काही गाईडन्स आलेला आहे, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला फायदा होईल. थँक यू सो मच.